आज आपल्या कामाचा पहिला दिवस आपण आपल्या ग्रामदेवतेला वंदन करूया. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा पाण्याचा मुला रंग देतेला करीतो वंदन सभाजन तुम्ही सांभाळून द्या आम्हा बाळांना तुम्ही सांभाळून द्या आम्हा बाळांना आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा छोटू विश्राम गेले कैलासी मार्ग आम्हाला लाविला तरी आम्ही नमितो त्यांच्या चरणाची आम्ही नमितो त्यांच्या चरणाची आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवळ गावाला तुझी पुण्याई तोरवळ गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा महाराज येण्याची वेळ झाली. वेळ झाली. हे असं सकाळचे करून घे. सकाळचे करून घेऊ. हे असं यावं लागलं आधी. झालं काय? या सोनपूर नगराचा राजा राजेश्वर आणि या राजेश्वराने उगवत्या सूर्य तेजाप्रमाणे या सोनपूर नगराचं नाव लौकिक ठेवलंय आणि यापुढे राहावं अशी देवीदेव प्रार्थना करतो. बाई महाराजांच्या याची गाणं पारा कसा काय चाललाय? एकदम आनंदी आनंद एकदम आनंदी आनंदी आनंद चाललाय. ठीक आहे, या ठिकाणी प्रार्थना हजर करा. महाराजांचा विजय असो आशीर्वाद असो. बोला महाराज, पण तातडीने बोलण्याचं कारण? प्रधानजी, तुम्हाला तातडीने बोलायचं कारण एकच म्हणजे या सोनपूर नगराचं नाव लौकिक करण्यासाठी आणि या सत्याला सिद्धी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण बोला महाराज. प्रधानजी, आम्हाला आजूबाजूच्या समृद्धी दशेची खंत वाटते आणि वाढत्या दरोडेखोरांची. महाराज, आपल्या राज्यात या प्रधान खांदावी या जनतेच्या कल्याणात असला आपण भय का बरं बाळगावे? महाराज, राज्यात प्रत्येक संकट आपणाची आपल्या छाती होती या सोनपूरचं नाव लगी हात घेऊन देणार नाही. शाबास प्रधानजी, तुमच्या विश्वासाने आम्ही एकदम धन्य झालो. म्हणून म्हणतो थोडा वेळ विश्रांती करत जात आहे. शिपाई, पहारा जाता देवा. सोनपूरचा खजिना सोनपुरात राहिला पाहिजे. चालेल, येतो मी. या शिपाई, मोठी कामगिरी संपली. मोठी कामगिरी झाली तर राजचारी गस्त घाला. गस्त घालतो.
राजस्थान गस्त घाला. आपले राज्य नसेल झाले पाहिजे. महाराज त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही काही काळजी करू नका. का रे? माझा पारा एवढा कडक आहे ना, हा, मला जमिनीच्या खालचे 4 थर दिसतात. जमिनीच्या हातात 4 थर दिसतात. मग शत्रू किती लांबून दिसेल मला. लांबून दिसेल बाबा. कसे काय? कसं काय? हा, खाली काय आहे? खाली काय? जमीन. जमीन. आणि त्या जमिनीच्या खाली काय आहे? काय आहे? पाणी. पाणी मला दिसतंय का? दिसतंय. जमिनीच्या खाली पाणी आहे. इथं झाला आहे, इथं झाला आहे, इथं झाला. इकडे पुढे या. जमिनीच्या खाली काय आहे? जरा. पाणी. पाणी. जरा इथं. त्या पाण्याच्या खाली काय आहे? काय आहे? एवढा मोठा काला कुलकुलीत ह्याच्यावर का कातल आहे. कातल. कातल आहे. कातल. आणि त्या कातलाच्या खाली हा, माझा सक्का आजोबा तुझा सक्का आजोबा. असा आहे. असा नेमकं कशासाठी? तुमच्या आई बसलाय. काय करता आजोबा? माझा फोकस बंद करा. कोणत्या मुखाने भरती की तुमची? कोण आलं पाहिजे? आज वरती राज्यात जातो. बरं मोठं दुरुस्त वाटतंय. कारण चांगला पार ठेवा. महाराज तेल घालून बाहेर काढा. रंगात तेल असतं घाला. डोळ्यात तेल घाल. तेल घालतो का? इथं पुढे ये म्हणलं आहे. आम्ही येतोय. हा. पायाखाली
आमच्या स्वाधीन काय करत होता महाराज? जातीने जीवाची शिकस्त केली, परंतु आमचा काही सोबत भाव लागला नाही. कसे शब्द तुमच्या तोंडून येतात तर कसे असे ते तुम्ही बोलत असाल तर आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा? महाराज, व्यापार जीवन आमच्या जीवन लागले आहेत. कशाला रडून फिरला, परंतु हर रोज आम्ही हा माझा नाही पेटेल पुण्याला वेळे हे सामर्थ्य नाशवत नाही. तोपर्यंत डॉक्टर आपल्या चरणात हजर करणार आहे, तोपर्यंत निर्धार राहणार नाही. येतो आम्ही. काय करतोय? सगळ्या दागिने चेंजेस बोललाय का एवढा
इकडे या जवळ. महाराज आम्ही आमच्या जीवाची खूप काळजी लावली त्याचं नवीन म्हणून पाणी नाही येत अरे मला काय सांगितलं मी माझ्या जीवाची खूप काळजी लावली पण मी माझ्या हाती त्याचं काय केलं त्याचं नवीन उडलं माझ्या हाती नाही तिकडेच तुम्हाला सांगितलं होतं की सोनपूर टाकायचं संपूर्ण राहिला महाराज काय करणार नाही झाला नाही झाला तुमचा मला मागच्या गेट वरती जाऊ द्या चला कपले भोपळ्या टुटू भोपळ्या टुटू हॅलो हॅलो चंद्रकांत कदम चंद्रकांत कदम या ग्रुप राम राम मंडळी राम राम हो या नगरातील हे गरीब शेतकरी हो शेती करून फार कंटाळा आला पण या वर्षी पीक पाणी भरपूर आहे त्यामुळे मी खुश आहे पण कारभारीन गेली पुढे जरा बघतो काही कारभार नाही अहो काय झालं ओरडायला आल्या फिट कमी कर ना तो पण आहेस तो फिट जास्त केला किती बघ ना अहो काय झालं ओरडायला फिट बघ किती आहे तू काय झालं नाही कमी कर ना. यंदा तिथं कमी कर, पीक तिथं करून पाणी जातो. भरपूर मिळाल्यामुळे मी तर यंदा खुश आहे अहो, हे तुम्ही दरवर्षी करता अगं दरवर्षीपेक्षा यंदा तर जास्त खुश आहे म्हणून म्हणतो लोकांना छानपैकी कपडे घेईन अहो काय म्हणता तुमचं माझ्याकडे लक्ष तरी आहे का अगं तुझ्याकडे जर लक्ष नसता तर एवढा चंदूबाल झाला असता अहो तसं नाही मग माई माणसाला काय लागतं हे तुम्हाला कळत नाही अगं सांगितल्याशिवाय कसं समजणार बरं ती जाऊ दे आम्हाला कपडे वगैरे काही नको आम्ही यंदा त्या वडगावच्या जत्रेला जायचं म्हणतोय अगं मग त्या घोरदाट अरण्यातून तुम्ही दोघं जाणार कशी अहो लोक एवढी जातातच ना आम्ही जाऊ सांभाळू जा तुम्ही होय. मग चला आता. चला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला आनंदी आनंद झाला.
सांगू मी सांगू कुणाला गिरी सांगू मी सांगू कुणाला आनंद आनंद झाला माझा आनंद आनंद झाला आनंद झाला या जंगलचे राजे आणि माझा भाऊ सर्जा आणि काम काय माहिती तुझ्या अंगावर असले दागिने आमच्या स्वाधीन कर काय नाही ड्रेस तर तुझ्या समक्ष या तुझ्या मुलाचे कसे देत नाही दागिने माझा नाही ना शाबास सर्जा दागिने देण्यास तयार झाले हा दादासाहेब हे दागिने सर्जा दागिने तर मिळाले आता उचल त्या बाळाला सर्जा आणि कोट्यात त्याच्याला सांगावं लागेल बायकोनी मुलगा वडगावच्या शेतीला गेली अजून काय त्यांचा पत्ता नाही बघतो थोडा वेळ वाट वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले सांगा कोणी पाहिले वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले सांगा कोणी पाहिले काय बघतो आई राग टाकला
वनवासी बाळ माझे काका गोरी पाहिले काका गोरी पाहिले वनवासी बाळ माझे काका गोरी पाहिले काका गोरी वनवासी बाळ माझे काका गोरी पाहिले काका गोरी पाहिले काय करू कसं जाऊ त्याच्यासमोर आणि काय सांगू मी त्याला त्यांनी मला म्हणली हौस तुझी मोठी जत्रेला जायची पण काय करू धन्याला सांगावं तर लागेल धनी आहेत का घरात ते तर हात मारून पापी पहिली धनी ओ धनी काय झालं धनी मला अगं, असं रडायला झालं तरी काय आम्ही वर्गाच्या जत्रेला जात असताना तेव्हा दोन दुकानं माझ्या अंगावर असणारे दागिने आणि आपल्या चंदू बाळा बनून गेलो अरे प्रभू परमेश्वरा का आपल्या नशिबा आलं ते एकूणचा एक बाळ तोही त्या टाकूने पळून गेला आता आता आपण कसं त्या शोध घ्यायचा धनी ती टाकू फार दूर होती त्यांच्यासोबत माझा नाईलाज झाला आता आपल्याकडे एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण राजवाड्यात जाऊन महाजन झालेले हो, चला लवकर चल. पाळायला गेलीत का ना? थांबता उपाय न चांगला केलाच काय थोडासा प्लंबरला बोलवला होता थोडासा प्लंबरला आया. बोलवला होता कुठं नाही केला याची ठीक आहे तू पाहिला करून आलायस का फार कंटाळा काय करायचं काय केली तू शान आता तू गावकर आहेस नाही तू म्हणशील तसं हा तू म्हणशील तसं मी म्हणी तसं हो बाई गोडगोड घ्यायची आहे काय म्हणतो हा घ्यायची आहे ऐकाय व वाय घेतला नाही काय वा घेतला ना वाय की वा पण याला शेपटी पुढं काय करायचं घेतला वागायचा काय ना मग आणू काय भाऊजीने विचारलंय ना हा भाऊजीने एक नत्र कॅन्सिल काय विचारलंय. म्हणजे काय त्याच्यात तुझी खाली बदल काय पाण्यावर हात मालिश करून नाही काय नाही. मी इथं बघतो पारा करतो. तुला गावठी झालं ना बघ, भाऊजी गावठी नाही की तुम्ही पण आहे. चपटी म्हणजे त्याच्या आवडीची एक चपटी मारला की वाघ तुझ्या शेपटीचा पण तेव्हा एक काहीतरी यायची का रे वा? अरे आणायसाठी त्या वाटेंनाच पटला पडलास का काय काय म्हणतोस काय बसतो. हा? खुश जेवण? कपात घेणार का डायरेक्ट घेणार आहे कपात चाल गटगट घेणारा माणूस काय रे चकण्या नको काय हवाय देव काय कोणा म्हाताऱ्याला म्हणली कोणी बघायची चांगली होती पुष्कळ चांगली ना हा? काय झालं? नको नको रे तुमचं झालं काय काय झालं झालंय? वाय जरा जरा धीर. काय? कसं का वागू नको? हो चकण्या द्यायचं काय द्या आणलं तर या करा ना
ए, इकडे, इकडे. हा, झोपलं का काय ना? तुला माहिती पाहिजे विचार करा. बाय, तू गं कोण? मी सुंदरा. अरे बाबा. मेल्या हुंदऱ्या तुझ्या बोल. नम्र. काय बोललो विचार. अगं बाय, तू कोण आहेस? अरे मी सुंदर आहे सुंदरा? तुला डॅश काम येतं? एकदम उच्चा नीच्यावाला नाही काही उच्चा नीच्यावाला येतच नाही मला विषय नाही. ते येतच नाही विषय. दारू संपवा याला हवरे आता नाही. हा, कळली. येतं ना डॅश काम? हो नाचशील ना? हो असते ना तुझी मला सुपारी दे, चांगली नाचलीस तर, हा? डबल डबल नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरे नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा त्या दाल धरून पाण्या मिळवायला कोणीतरी राहो मला फिरवायला कोणीतरी राहो मला फिरवायला नाकी डोळी छान गोरा गोरा पांढरा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा त्या दाल धरून पाण्या मिळवायला कोणीतरी राहो मला फिरवायला कोणीतरी राहो मला फिरवायला नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा त्या दाल धरून पाण्या मिळवायला कोणीतरी राहो मला फिरवायला कोणीतरी राहो मला फिरवायला नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पांढरा त्या दाल धरून पाण्या मिळवायला कोणीतरी राहो मला फिरवायला कोणीतरी राहो मला फिरवायला शिपाई हल्लाखोर. हल्लाखोर असो. माझी सुपारी तुझी सुपारी का माझी सुपारी? तुला ती सुपारी जबरदस्त नाही जबरदस्त. उद्या किती ना काय म्हणतेस तू ऍड्रेस लिहून घे. तुझ्या ह्याच्यात लिहून घे
पहिला फटफटीत बसायचा कशात बसायचं फटफटी म्हणजे काय फटफटी म्हणजे काय वृक्ष वृक्षामध्ये तेल बसायचा आणि पहिले यायचं कपालवाडी कुठे यायचं कपालवाडी कपालवाडीत नाही यायचं डायरेक्ट नाकाडवाडी कुठे यायचं नकालवाडी तिथं 2 घरं लागतात त्याच्या पत्नी यायच्या दाताडवाडी कुठे यायचं नकालवाडी तिथं 31 घरं आहे अरे बत्तीस होती ना एक मोडलाय ना 31 घरं मोडलं त्याच्या पत्नी यायच्या डायरेक्ट गल फाट्यावर कुठे यायच्या गल खात्यावर. आलीस काय हो आली ना त्याला लगेच आहे गल फाट्यातनी यायचं डायरेक्ट शकाडवाडी कुठे यायचं नकालवाडी तिथे येतं ना जरा हलू हलू यायचं काय रे काय म्हणतं ते डोंगर लागतात नाही ते त्या मधून यायच्या डायरेक्ट बेंबाटवाडी कुठे यायच्या बेंबाटवाडी. बेंबाटवाडी आलीस की जिथने सरळ तुरुक्षा पकडून यायच्या कंबर फाट्यावर कुठे यायच्या तिथं आल्यावर तू चुकशील एकदम चुकणार 2 हायवे लागतात एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला. आणि अजून काय लागतं ट्रेनचा भोग गावाची हाई एवढा तिथने यायचं डायरेक्ट भोपालवाडी तिथे यायचं दुपारवाडी भोपालवाडीतनी नलकंडेवाडीतनी पंजावाडीत यायचं तिथं उतरायचं काय करायचं उतरायचं सडकन चालत यायच्या आणि तू आधी नीट चाल मी नीट चालतो चालत यायच्या आमच्या डिस्को धोंड्यामध्ये कोण डिस्को धोंड्या त्याला विचारायचं होडांचं घर कुठे माझ्या काढून सोडतील तुला समजलं का समजला माझी सुपारी तुझी सुपारी फोडून हवे की हवे माझे पैसे सुपारीमध्ये पैसा कधी झाला इथं गेला त्याचा का नाही सांग जरा ये लवकर. अगं होय धीर आहे का हे नाही लागली भोपली आली तर दे ना सुपारी अरे कोणत्या सुपारी जे सुपारी अरे मारा करता की नाचगाणं हात करून. पण हे काय झालं सुधीर आहेस ना तू एकदम हे काय झालं चेटीवली गेला वाटली उकली राहिली मला अरे पारा करता की नाचगाणं करता पाणी देखील झालं तिकडे अरे पारा करता की नाचगाणं हराम करू नको काय सोन तुमचा खरीदा गेला ती तुला लाज नाही हजार पैसे नाचगाणं करता ह्याला मस्ती ह्याला सांगितलं ह्याला तरी काव ही आईची पण मला त्याने झालं त्याची मेवणी होती ती अरे त्याची मेवणी हे काय नाचगाणं त्याने झाली होती हरमकर दोघांनी सांगतोय मला लागतं जमीन थोडा विश्रांती करताय पुढे येतात मला खबर द्या फोन करतो तुझा लँडलाईनचा नंबर काय आहे डॉक्टर नाही गेला कार्याला रे बाबा दया करा रे माझी संगाला माझ्या मुलाची कार्याला रे बाबा कार्याला रे बाबा दया करा रे माझी संगाला माझ्या मुलाची कार्याला रे बाबा भिकाऱ्याला
तुझ्या डोक्यावर दिला. अरे शिपाई दादा, आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. महाराज नाही, महाराज गेले कुणीकडे? महाराज बारशाला गेले मोठी घालायला. अरे आम्हाला आमचं महाराजाचं काम आहे. काय काम पाहिलं? अरे ते आम्ही महाराजांना भेटल्यावर सांगू आम्ही. पहिलं मला सांगायला लागतं, नंतर महाराजांना. पहिलं मी नाही. रजिस्टर इथंच आहे. अरे शिपाई दादा, माझी बायको आणि मुलगा त्या वडगावच्या जत्रेला गेले असता त्या 2 डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या अंगात असणारे दागिने ते घेऊन पसार झाले. पुढे तुझी बायको आहे. बाई लक्ष्मी लक्ष्मी आली. काय झालं? अरे शिपाई दादा, अरे तुला काय झालं? त्याला कुठं पार बोल बोल. अरे शिपाई दादा, आम्ही त्या वडगावच्या जत्रेला जात असताना त्या 2 कुंभारांनी माझ्या अंगावर असणारे दागिने आणि माझा एकुलता एक पाल चंदू त्यालाही पळून दिलं रे. तुझं एकूण एक चेंडू पण काय अरे शिपाई दादा, काय म्हणतो? तुझ्या फाटक्या तोंडाला जरा आवड आहे. माझा एकुलता एक पाल माझा मुलगा पळून गेला रे. आणि तुला मस्करी सुचते का? अरे एक पोरगा निरी म्हणून काय झालं? काय दुसरी नाही ते ताकद नाही तुमच्या? चांगली तरी दाढी दिसते नटखट ना. तुला जर बोलली नाही का म्हणते? अरे मला तुला सांगणारच का तू? सगळं थांबा. देत होता मी तर त्याच्या खाली येणार जाईल. जाऊ दे, त्याला पण काय तुझं तर वर केला. महाराज शिपाई काय बातम्या आल्या? काय झोपलो काय बघायला? आपण वयास भेटा वयास आपण वयास भेटोय. असं काय ते बोललं. पुढे बोल. एक शेतकरी आपली इस्त्री घेऊन आलाय. कल्पना चांगली आहे ना? काय झालं? शेतकरी आपल्या इस्त्री घेऊन इस्त्री मागून दिला. मला काय माहिती? तुला सांगितलं तू इस्त्र्या मागणार. मी बाजूला होतो, तू ऐकत होता. एक शेतकरी आपणा वयास भेटा वयास पुढे बोल. त्यांना चेंडू नाही दिसायचे. त्यांची पत्नी आणि तिचा नवरा असे दोघे तुम्हाला भेटायला आले. त्यांना आतमध्ये पाठवून. बापच्या अंगावर आता उगला आहे. नुसतं ढसलतात पुढं. का तर ह्याला बाई साला काढून दिली. तो नवीनच आहे म्हणून. तुम्हाला बोलत आहे महाराज, जरा लांब थांबा, कुत्रा बांधलेला आहे. मी साला काढी. आशीर्वाद असो. आमच्या दरबारात तुमच्या येण्याचं कारण महाराज, माझी बायको आणि मुलगा त्या वडगावच्या जत्रेला गेले असता त्या 2 डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या अंगावर असणारे दागिने ते घेऊन पसार झाले. प्रधानजी बोला महाराज. का आम्ही ऐकत आहोत? शेतकरी बायको मुलगा वडगावच्या जत्रेला गेला असता त्या 2 डाकूंनी त्यांच्या मुलाला व त्यांच्या बायकोच्या असणारे दागिने म्हणून घेऊन गेले. शिपाई आता स्वस्त म्हणून चांगला नाही. विचार करायला हवाय. स्वस्त बसायचंच नाही. याच्याची कातर चला त्या चोराच्या पाठावर गेलंच पाहिजे. चला कशासाठी आलास? काय साहेब? कित्येक दिवस झाले, कित्येक रात्र कुठले,
कित्येक दरोडे घातले. जाता जायचा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे सजा आता इसा काय त्यातील एक कवडी स्वतः मिळणार नाही समजतात त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. का तुम्ही मला जायचा दिला नाही तर वेगळी टोळी बनवून राज्य लक्षात ठेवा. अरे सजा या जंगलचा वाघ बद्दल मला वाघ अरे शेवटी वाघ तो वाघ वाकोन आणि जय कोण ते समजेल तुम्हाला. आता निघा तर चालवा तुमचे संशय. सजा बघा विशाल चाल कोणाच्या कोणा पहिला वाघाच्या करताया शोभत नाही अशा रंगात हिंमत बिना संशयला संशय. लक्षात ठेवा गवळ्याच्या ओरडलेले गवळ्याच्या फांद्या मोडत असतात. आता निघा तर चालवा तुमचे संशय. अरे सर्जा मी तुला आता परमेश्वर आहे देतो तुला अर्धा हिस्सा पाय पडतो परमेश्वर. अर्धा हिस्सा सर्जा ओट ओट अर्धा हिस्सा. सर्जा देतो तुला अर्धा हिस्सा. ठीक आहे संशय माफ कर. माफ करणार कधीच तुझ्या बाबाला माफ नाही. सर्जा
माणसं पण होय हा, सारखी ठेव नको नको माझीकडे नको माझीकडे नको हा आता आपण शोधायचं आता कुठं जायचं हो तिथं गप रोज झगडा होऊन या सगळं पात्र कधी काय झाली एवढी लहान कधी होती यार? चांगलं बघ चांगलं बघ हाय 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 काय आहे तू आहेस ना मी हाय हाय सांगतो तुला, तू घाबरू नको धावत नाही चांगलं बघ अरे झोपले झोपली झोपली काय तुझी बुद्धी? काही नाही काही नाही काही नाही मारायची काही नाही अरे वरती येतोय तुला खाल्ला बघावाय का वारला बघावाय मला आपला वरला हा? नरमाई कोंबड. खाली सगळ्यात चांगल्या त्या काय नरमाई पापसती हो तुला नरमाई सापडती हो तुझ्या चावी नरमाई तुझी माहिती नरमाई चांगली काय केलं बघ काय गेलंय जरा खाली काढून कुठे ठेवलीस ती मी नाही ठेवली ठेवलीस ती बघ डाकू बघून नाही तुला त्या तुला झालं काय तिकडे जायला तू इथं थांब आम्ही थांबतो मी महाराजाला घेऊन येतो घेऊन ये हा डाकू मी मारलाय आणि मी काय केलं तुझा तू घाबरला तू इथं थांब मी बरं तुझं मुश्किलावर उठलं की नाही नाही, तुझं तुझा जाऊ दे का काय तुला असायला आलं महाराज हवं का आता डॉक्टर सर्जा आहे सरजी अरे सर राजी असते मी जागतिक मारला एकट्यानं मारलं याला तर मुश्किलावर उठलं तू घाबरला घाबरला या बस म्हणजे काय तू बहादूर आहे बहादूर म्हणजे असं नाही काय. याला गावात टाकला ओढून याला उकिलावर फेकून द्या मला विचारलं मला आधी पहिले जनतेला सांग जनतेला सांगा काय सांगायचं ऐका ऐका प्रजे जनो हे डबली आता बॉम्बेवर का उभं काय आहे सारखं पडतो बॅटरी दी काय सांगू ऐका प्रजे जनो काय 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला अलग निरंजन दुसऱ्या डाकूचा आम्ही शोध करावं तुम्ही पण आनंदी आनंदात राहा काय सांगू असं सांगू ऐका जनगण हो ऐका जनगण हो रामपूर पाहिजे ऐका प्रजेजन हो 2 त्यापैकी 1 काकू माझ्या स्वतःच्या हत्याराला मारला मी माझ्या स्वतःच्या हत्याराला मारला त्याच्या हत्याराला भुसका ओढून टाकली घास लावली दुसऱ्या नंतरावर मी स्वतः मारणार तिकडं तिकडं नाही काय तिकडं वर काय त्याचे विलवड लावा विल्हेवाट लावून टाकतो उकिडावर फेकून द्या काय ओले कुत्रे खाऊ दे जाऊ दे आणि येथे त्याचे नाव मारू दे आता तर मी भात चालू केला या. तिथं थांब मी सगळं सामान घेऊन येतो सगळं घेऊन ये. हा? हलू नको नाही आणणार नाही येतून जाऊन काही तुझा
धर सारखा ठेव येड्या वाशा वासा ठेवला सारखा ठेव काय बांधता येते ना तुला टाकू काय चांगला काय टाकशील त्याला तुला बांधायचं नाही काय अरे बांधायचे बाबा बांधायचे तिकडे तोंड कर मी माझ्याकडे जोर लाव तो वाईनी सगळी बाहेर काढली इकडे त्याची गेली सगळी इकडे जोर लाव मी जोर लावला माझ्याकडे जोर कर तिकडे कशा चल हा जोर 3.5 झालं जे पण मोठा तुमय झाला पदर घेऊ दे पदर घेऊ हा चला घे शिंदे नाही सापडणार कांत मात्र एका गोष्टीच्या आहे तो पळून गेला सरकारचा मुलगा याला दत्तक घेतलाच पाहिजे त्यासाठी एका ब्राह्मणाची गरज आहे जातो त्या सोडून जातो आणि एका ब्राह्मणाचा शोध घेतो अख्खा दिवसभर पूजा पाठ करून खूप थकवा झाला आहे पण माझा मुलगा गोळू त्याला हात मारून बोलवतो अरे गोळू ए गोळू बाबा तुमचं काय चालू माझं काय नको चालू अरे खूप रात्र झाले जरा आपण विश्रांती घेऊया चला Thank you.
पंडितची झोपडी बघतो तर कोण तो आहे अरे नाना, या जंगलचा डाकू कर्जानंतर मला पगार. तुला काय हवं आहे अरे नाना, मला एक मुलगा दत्तक घ्यायचा आहे आणि त्या पूजा विधीसाठी मला तुझी गरज आहे. त्या मोबदल्यात तुला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या जातील. 1000? हो, आहे खुश कर. थांब जरा. माझ्या बाबाला कुठे घेऊन जातात ते बघतोय. अरे ब्राह्मणा, हीच ती माझी पोहा आणि हाच मुलगा मला दत्तक घ्यायचा आहे. तुझे डोळ्यामधून काढला माहित आहे कारण माझ्या मुलाची खबर कोणाला समजू नये म्हणून. चल तर, सगळी पूजाची तयारी आहे. ब्राह्मण घोष 1000 सुवर्ण मुद्रा. काय काय बघ. चल चल तर तुझ्या झोपडीत तुला घेऊन सोड. चल तर. ब्राह्मण पण झोपला. येतो तर चला तर महाराज, माझ्या मुलाला त्या कर्जत टाकूची गुहा पाहिली आहे. तुमच्या मुलानं त्या करडवची गोवा पाहिली आहे. होय महाराज. शिपाई हा चला लवकर आपण चला.
दाखव तू बोल तुमच्या भाषणीचे बंधू आहे कार्तूसचे आहे डुक्कर जागा डॉक्टर ना पाहिजे हा? दाखवू पाहिजे तुला काय हवंय हवे डुक्कर तर डोलं पण नाही वारे एकदम काय डोलं पण नाही बोलवतोय राजा राजेश्वर काय नाव याचं? तरच बघ्या काय नाही राजगड स्वाधीन करा महाराज याला दोन्ही टाकून नाही झाले आपण राज्य सुखा समाधानी चालूया